संजय नलावडे। आपण आता पाहणार आहोत इस्रो दौऱ्यावर जाणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी आता उपस्थित होणार आहेत माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय सौ अस्मिता केंद्रे मॅडम, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माननीय श्री विलास चाळके साहेब, त्याचप्रमाणे शिक्षण व अर्थ सभापती माननीय श्री नंदकुमार मुरकर साहेब, त्याचप्रमाणे मुख्य व लेखा वित्त अधिकारी उत्तम सुर्वे साहेब, शिक्षणाधिकारी प्राथमिक माननीय सौ सुनीता शिरवाते मॅडम, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी साहेब, त्याचप्रमाणे आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणार आहेत विस्तार अधिकारी श्री मुरकुडे साहेब। आपण ही जी विद्यार्थी आपले इस्रोला चालले आहेत त्याचा दौरा निश्चित कसा आहे, कशा पद्धतीने हा दौऱ्याचा कार्यक्रम आहे, आपण या ठिकाणी सविस्तर या बाबी पाहणार आहोत। त्याचप्रमाणे हा जो दौरा होणार आहे या दौऱ्यासाठी जे राजापूरपासून मंडणगडपर्यंतचे विद्यार्थी आले, शिक्षक आलेत, या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपले हे सर्व सन्माननीय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शुभेच्छा देणार आहेत। पाहूया आपण या संपूर्ण शुभेच्छापर कार्यक्रमाचा आढावा। धन्यवाद। पहिला टप्पा म्हणजे इस्रो दौरा, या निमित्ताने सर्व इथे जमले सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्याला भाग्य आहे जिल्हा परिषद अध्यक्ष केंद्रे मॅडम, माननीय उपाध्यक्ष चाळके सर, शिक्षण सभापती मुरकर सर, आपले कॅपो सर, सुर्वे सर, शिक्षणाधिकारी शिरवाते मॅडम, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी सर, रत्नागिरी गट शिक्षणाधिकारी दुबल सर, त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी गावम सर, बीडीओ आंधळे साहेब, एबीओ कांबळे सर आणि आपण सर्व पालक वर्ग विद्यार्थी बंधू भगिनी। आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून तयार झालेला आणि अगदी महाराष्ट्रामध्ये गाजलेला हा उपक्रम आहे। त्याच्यामध्ये एक उद्दिष्ट असं होतं की जिल्हा परिषद शाळा यांच्याकडे पालकांचा ओढा वाढावा, खास करून ऍडमिशनच्या बाबत, आणि त्यामध्ये आपण सक्सेसफुल ठरलेलो आहे। जसं सरांनी म्हणजे सन्माननीय पालकमंत्री साहेबांनी जे स्वप्न बघितलं तर याचा फायदा असा होतोय की काही शाळा नासा इस्रो या योजनेसाठीच ऍडमिशन घेतल्या जातं, इतकं ते सुंदर आणि विज्ञान विषयाची प्रगती खूप सुंदर होते। याचं निश्चितच श्रेय देणं एवढं आपल्याला तसं म्हणता येणार नाही, पण सगळं काही जे काय त्याच्या मागे करते ठरवते आणि संकल्पक आहे सन्माननीय पालकमंत्री, आणि त्यांच्याच मुळे हे आपला जो दौरा आज आहे, खास करून ज्या ज्या गोष्टी आज आपण करणार आहोत त्याबद्दल मी सुरुवातीला एक प्रास्ताविक स्वरूपात मी आपल्या समोर मांडणार आहे। यावर्षी आपण शिक्षण विभागावर प्रेम करणारे सर्व आपले पदाधिकारी, त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम, त्यामध्ये उपाध्यक्ष सर, शिक्षण सभापती सर यांच्या नेतृत्वात आपण यशस्वीरित्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्याच परीक्षा पार पाडल्या। याचा खूप आनंद होतो। म्हणजे आम्हाला आलेले अनुभव मॅडम मी सुरुवातीला सांगतो की आपल्याला आश्चर्य होतं की जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी हे एवढं सुंदररित्या उत्तर विज्ञान विषयाची तयारी करू शकतात। म्हणजे बघत असताना असं आंधळे साहेब आपल्याला भरून येत होतं, खास करून पहिल्या टर्मला ज्यावेळेस चाळके साहेब वगैरे आम्ही सगळे सोबत होतो आणि इंटरव्ह्यू घेताना अशी काही मुलं होती विज्ञान विषयाचा कोणताही प्रश्न विचारा बिनचूक उत्तर देणार, तर एवढी तयारी या योजनेने केलेली आहे। ऑफकोर्स याच्या मागचा उद्दिष्ट सन्माननीय पालकमंत्री साहेबांचं हे होतं की रत्नागिरी जिल्ह्यातूनही शास्त्रज्ञ घडावेत आणि शास्त्रज्ञ घडवण्यासाठी थोडंसं व्यापकता आणि दृष्टिकोन मोठा ठेवला पाहिजे, तर हेच या मागचं उद्दिष्ट होतं। खूप मोठी योजना आहे। योजनेचं फलितच आपल्याला यामध्ये म्हणता येईल की आपलं पाहून आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते। अगदी मला आश्चर्य सर झालेलं माननीय सभापती सर, परभणीच्या सीओ सरांचा फोन
23ची गोष्ट हा मला आलेला आणि ती योजना कशी कशी राबवली म्हणजे मलाच आश्चर्य झालं आणि तिकडं त्यांनी राबवायला सुरू झाली. एवढा हा प्रोजेक्ट आपला. याच्या मागचं उद्दिष्ट आहे रत्नागिरी जिल्ह्यातून आणि खास करून जिल्हा परिषद शाळांमधून शास्त्रज्ञ घडविणे. परत एकदा सर्वांचं स्वागत. काढतो हातात घेतो. विद्येची देवता शारदा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता शारदा मातेच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज इस्रो अभ्यास दौरा 2026 मुलांना शुभेच्छा, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलोय. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय केंद्रे मॅडम, या जिल्हा परिषदचे शिक्षण आणि वित्त सभापती सन्माननीय मुरकर साहेब, शिक्षणाधिकारी शिरभाते मॅडम, या ठिकाणी उपस्थित मुख्य लेखा आणि वित्ताधिकारी सुर्वे साहेब, उपशिक्षणाधिकारी सूर्यवंशी साहेब, सन्माननीय मुरकुटे साहेब आणि आमचे गट शिक्षणाधिकारी रत्नागिरी दुबल साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व आमचे शिक्षक बंधू भगिनी आणि या ठिकाणी ज्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत ते सर्व माझे विद्यार्थी बंधू आणि भगिनी. अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्राला अनुकरण करायला लावावं असा एक चांगला उपक्रम आमच्या रत्नागिरी जिल्हा परिषदच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रकल्पाला, या उपक्रमाला सुरुवात झाली आणि त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्राने केलं, शासनाने केलं आणि त्याचं अनुकरण सुद्धा मला वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषदांना करावं वाटतंय, किंबहुना अनेकांनी ते केलंय. इतका चांगला उपक्रम अतिशय पारदर्शकपणे आमच्या जिल्हा परिषदेने राबवला, त्याबद्दल निश्चितपणे मी आमच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्याच शिक्षण विभागातल्या सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना, या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्याच शिक्षकांना आणि याच्यामध्ये ज्यांनी अतिशय आपली हुशारी प्रत्येक टप्प्यावर सिद्ध केली त्या सर्व माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे की या दौऱ्यासाठी तसा विचार केला तर फार मोठी आर्थिक तरतूद आहे, पण आमचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांनी या संपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून अतिशय चांगल्या प्रकारची आर्थिक तरतूद केली आणि म्हणूनच आपण हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहे. मला वाटतं या संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी एक पालकमंत्री म्हणून कसा असावा, त्यांचं काम कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण म्हणून निश्चितपणे उदयजी सामंत साहेबांकडे बघितलं जातं. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्या योजनांना शासनाकडून पैसे येणार नाहीत अशा योजनांना जिल्हा नियोजन मधून तरतूद करून त्या योजना कार्यान्वित करण्याचं काम पालकमंत्री महोदय निश्चितपणे करतायत आणि म्हणून त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. हे आमचे सगळे जे हिरे आहेत हे अनेक चाचण्यातून या ठिकाणी आलेले आहेत, त्याने अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलंय, किंबहुना
एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहेत, जिल्हा परिषद शाळेतला पट कमी होतोय, अशा वेळेला सुद्धा की आमचे या अशा प्रकारचे चांगलं काम करण्याचे विद्यार्थी आहे हे निश्चितपणे उद्याच्या आमच्या जिल्हा परिषद शाळांना सुद्धा ताकद देण्याचं काम नक्की करतील, अशा प्रकारचा या ठिकाणी मी आशावाद व्यक्त करतो. ह्या चांगल्या कार्यक्रमाला आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. त्या सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपण जे या इस्रोला जाणार आहात, उद्याचे आपण शास्त्रज्ञ आहात. माझी फक्त एवढीच विनंती आहे आपल्या प्रशासनाला की या विद्यार्थ्यांच्याकडे आपण एक वेगळं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. की इस्रोतनं आल्यानंतर त्यांची हुशारी आपण निश्चितपणे मान्य केलेली आहे, कारण आपण पारदर्शकपणे या सगळ्यांची निवड केलेली आहे आणि हे जे संपूर्ण जिल्ह्यातलं क्रीम आहे ते आपण निवडलेलं आहे. ह्या क्रीमची जपणूक हे मला वाटतं 6वी 7वीच्या वर्गापर्यंत असतील, अजून 3-4 वर्ष आपल्याकडे राहणार आहे. तर 10वी पर्यंत आपण यांच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. 8वी पर्यंत तर निश्चित आपल्याकडे असतील. त्याच्यानंतर माध्यमिक शाळांना सुद्धा या संदर्भामध्ये ही आमची रत्न आहेत, त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे आपण जपा, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या, अशा प्रकारची सुद्धा सूचना आपण दिली तर मला वाटतं बरं होईल. आपण अतिशय चांगलं यश मिळवणार आहात आणि याच्या पुढचे सुद्धा अनेक टप्पे आपल्याला पार करायचे. मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आज एक आनंदाचा दिवस. आपल्या इस्रोला जाणाऱ्या मुलांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत आणि इथे उपस्थित असलेले या आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय चाळके साहेब, शिक्षण सभापती सन्माननीय मोरकर साहेब, आमच्या शिक्षण अधिकारी सन्माननीय आमच्या शिरभाते मॅडम, वित्त अधिकारी सन्माननीय सुर्वे साहेब, त्याचप्रमाणे उपशिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारी रत्नागिरीचे, त्याचप्रमाणे ज्यांचं स्वागत करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत ते माझे सर्व छोटे विद्यार्थी आणि छोटे वैज्ञानिक, माझ्या मित्रमैत्रिणींनो, त्याचप्रमाणे त्यांना इथे घेऊन आलेले आपले त्यांचे पालकच म्हणेन, कारण आजपासून तुम्ही पालक आहात ह्या विद्यार्थ्यांचे, कारण आम्ही पालकांनी आमच्या पाल्याला तुमच्या जबाबदारीवर सोपवलेलं. खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष पालक माझे गुरुजन आणि माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरोखर आजचा आनंदाचा दिवस आहे आणि या प्रसंगी मी आभार मानेन, धन्यवाद देईन आपले पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब की ज्यांनी अगदी कर्तव्यदक्षपणे ही योजना आणली आणि पहिल्यांदा आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ती राबवली. आपल्या पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवली आणि ती यशस्वी झाली. पहिल्या टप्प्यात मला वाटतं बरीचशी मुलं जाऊन आली, 5 दिवसाचा अभ्यास दौरा करून आले आणि त्याचं अनुकरण पूर्ण महाराष्ट्राने घेतलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कारण आम्ही जे छोटे वैज्ञानिक घडवत आहोत आणि ते वैज्ञानिक घडवण्यासाठी कुणीतरी पुढचं पाऊल उचललं पाहिजे, ते पालकमंत्री महोदयांनी उचललं आहे. कारण आम्ही पाहतो, मी नेहमी सांगते की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी हे आपल्या सर्वसामान्यांच्या मुलांना शिकवत असतात आणि या सर्वसामान्य लोकांची मुलं शिकवत असताना त्यांना कसं जपावं, त्यांना उच्च स्तरावर कसं नेऊन ठेवावं, ते हे उत्तम उदाहरण आहे आणि आपण ते कर्तव्यदक्षपणे काम पार पाडत आहात. आमचे विद्यार्थी आता 5 दिवसासाठी जात आहेत. मोठं मन आहे पालकांचं आणि मोठं कर्तृत्व आहे शिक्षकांचं, कारण मूल घडवत असताना त्या शिक्षकांना खस्ता खाव्या लागतात आणि ते आपण खाल्ल्यात आणि असे हिरे निवडले. आणि मी खरंच धन्यवाद देईन माझ्या या जिल्हा परिषदेच्या टीमला की त्यांनी अचूकपणे असे हिरे घेरले आणि निवडक असे विद्यार्थी आज इस्रोला पाठवत आहात.
तिथून आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही जे 23 पासून पाहिलं की पहिली टीम जी इस्रोला गेली आणि तिथून आल्यानंतर ज्या वेळेला आम्ही त्या शाळेमध्ये मुलांचं स्वागत करण्यासाठी त्या शाळेमध्ये गेलो त्यावेळेस मुलांनी तिथे काय घडलं हे आम्हाला सविस्तर सांगितलं. म्हणजे मुलं किती बघा हुशार असतात. आम्हाला जे माहिती नाही ते मुलं सांगत असतात. अगदी एवढंच मी सांगेन की गेल्या वर्षी बघा यान पाठवलं गेलं. आम्ही सगळे टीव्हीवर बघत होतो. माझा नातू इस्रोहून आला होता, माझ्या कडेला बसला होता आणि मला म्हणत होता, आई बघा हे गेल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या अवधीने आपल्याला अपडेट देत राहणार, कायम बघत राहा ते कसं जाणार, वरती पहिल्यांदा काय सापडेल, तिथे काय असणार आहे हे एक एक अपडेट देत राहणार. मी एवढंच म्हटलं त्याला, बाबा रे ते अपडेट कसं काय देणार, त्याच्यात तर माणूस नाहीये, मग ते अपडेट कसं देत असणार. त्याने एवढं मला सविस्तर सांगितलं. म्हणजे आपल्याही पुढे 2 पावलं मुलं गेलेली आहेत आणि माझ्या या शिक्षकांमुळे गेलेले आहेत. खरं तुम्ही त्यांच्यासाठी खस्ता खाल्ल्या. या गरिबांच्या मुलांमध्ये त्यांचे गुण, सर्वस्व गुण हेरले आणि त्यांची निवड केली. खरोखर तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देते. कारण आज हे आम्ही जे स्वप्न पाहिलं की माझ्या देशातला, महाराष्ट्रातला वैज्ञानिक व्हावा, पण आज खऱ्या अर्थाने आम्ही स्वप्न बघायला लागलोय की माझ्या जिल्ह्यातला वैज्ञानिक व्हावा. आणि हा जिल्ह्यातला वैज्ञानिक घडवण्यासाठी आपण पावलं उचलली आहात, आपल्या या मुलांना घडवत आहात. खरोखर तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देते आणि असेच वैज्ञानिक पुढे जाऊन या देशासाठी, महाराष्ट्रासाठी उपयोगी पडावे. कारण आज आपल्या देशाला, महाराष्ट्राला विज्ञानाची गरज आहे, एका शास्त्रज्ञाची गरज आहे. कारण आपण 21व्या शतकात वावरतोय, म्हणजे आपल्याला शास्त्रज्ञाची गरज ही आहेच आणि ते शास्त्रज्ञ आपण तयार करत आहात. यासाठी तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा देते. आमची मुलं 5 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. आम्ही आपल्या परतीची वाट पाहतोय. तिथे चांगला अभ्यास करा, चांगलं फिरा, जे जे काही आपल्याला चांगलं दिसेल त्याचं अवलोकन करा, शिक्षकांची आज्ञा पाळा आणि अगदी माझ्या या जिल्ह्यातले विद्यार्थी शिस्तप्रिय आहेत हे तिथेही करू द्या. एवढंच या निमित्ताने आपणाला मी शुभेच्छा देऊ इच्छिते आणि ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करेन की हे ईश्वरा, माझ्या या चिमुकल्या वैज्ञानिकाच्या पंथामध्ये उंच अवकाशामध्ये भरारी घेण्यासाठी बळ दे, ज्ञानाचं बळ दे, अशी मी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना करते. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. मुलांना आता उत्साह नक्कीच मुलांचा वाढवलेलाच आहे आपण. सोबतच मी या टूरचा प्लॅन कसा असेल अगदी संक्षिप्त स्वरूपात एका मिनिटामध्ये सांगतो. हे टूर आजपासून ते दिनांक 24 पर्यंत, म्हणजे तशी आपल्याला रेकॉर्डला 23 दिसेल, पण दिनांक 24 पर्यंत सकाळी पहाटेपर्यंत चालणार आहे. यामध्ये आज आपण या ठिकाणी मुक्कामाला राहणार आहोत, त्याची सोय केलेली आहे. सर्व शिक्षक, जाणारे अधिकारी सर्वांची. मी जसं मगाशीच म्हटलं की अगदी मिनिटाचा प्लॅन असतो या टूरमध्ये. उद्या सकाळी गोवा म्हणजे मोपा विमानतळ आणि तिथून त्रिवेंद्र म्हणजे तिरुवनंतपुरम. खास करून विमान म्हटलं की थोडंसं मागे मला आलेला अनुभव सांगतो सुरेश साहेब की पहिल्याच वर्षी सर मी डेप्युटी असताना ऑडिट निघाला आणि तुम्ही रेल्वेनं का गेला नाही असा एक तो मुद्दा आला. तर त्यावेळी आम्ही त्यांना सरांना सांगितलं की विमान प्रवास हे बक्षीस आहे, प्रवासाचं साधन नव्हे, ते बक्षीस म्हणून ठेवलं होतं. तर म्हणजे आठवड्यापासून सहजपणे सांगितलं विमान प्रवास हे बक्षीस एन्जॉय करायचं. आता मॅडम म्हणाले की खरा एन्जॉय हा खेळातून अभ्यास होतो, त्याला नाही. जिथं आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने बघायची. तुम्हाला नोटपॅड दिले जातील. अगदी शेवटच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही या त्याही वेळी आपली सन्माननीय सर्व मंडळी ज्यांच्यामुळे हे शक्य होतंय ते आपल्याला सगळे प्रश्न विचारतील, तुमचे अनुभव सांगा, सन्माननीय पालकमंत्री आपल्याला भेटतील. ह्या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत. त्याच्यामुळे बारकाईने आणि खास करून सुरुवाती मॅडम आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक चांगलं निरीक्षण कोणाचं अशी एक स्पर्धा ठेवून शेवटच्या दिवशी त्याचंही बक्षीस आपण
देऊ द्या एक छोटंसं बक्षीस, कारण आपण दरवर्षी करतो, कारण मुलांना बांधून घेतल्याशिवाय तसा अभ्यास होत नाही. या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे आपण उद्या त्रिवेंद्रमला रवाना होणार आहोत. ऑफकोर्स गोवा तो त्रिवेंद्रम विमानाने प्रवास असणार. तिरुवनंतपुरमला आपल्याला तिथे बघा भारताने कशी प्रगती केलेली आहे. आपण सायकलवरून देखील सॅटेलाइट वहन केलेलं आहे, वाहून नेलेले आहे. पण आज आपण कालच जिल्ह्यात चालणारा एक उपग्रह, त्याला चुकून आता अग्निसारचं नाव दिलं जात आहे, पण नेमकं काय केलं एवढी इस्रो पोहोचलेली आहे सध्या. ती इस्रो सुरुवातीला कशी होती हे तुम्हाला तिरुवनंतपुरमला बघायला मिळेल. तुम्हाला आणि चर्च मध्ये कसं ऑफिस होतं हे सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. निरीक्षण ठेवा, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायला तुमच्या सोबत आहे. ऑफकोर्स सगळ्या गोष्टी ह्या निरीक्षणातून समोर येतील, तुमचा उत्साह वाढवणारे असतील. सुरुवातीला आपल्या देशाची परिस्थिती काय होती ते आतापर्यंत सगळं. त्यानंतर बेंगलोरच्या दौऱ्यामध्ये टूरमध्ये तुम्हाला विश्वेश्वरय्या म्युझियम बघायला मिळेल. मी पाहिलेलं आतापर्यंत आणि आपण सगळ्यांनी बघितलं आतापर्यंत सर्वोत्तम म्युझियम. म्हणजे सायन्सच्या, आता मी जे बोलतोय तुमच्यापर्यंत आवाज येतो, याच्या मागेही काय तत्व आहे ते म्युझियम मध्ये बघायला मिळतं. आपला काम कसं करतो, आता नावडे सर आमचा व्हिडिओ शूटिंग घेतात, हे कशावरून चालतं, ए टू झेड. म्हणजे पहिलं विमान जे राईट बांधून तयार केलं तर ते पण तिथे ठेवलेलं आहे. तर एवढं तुम्हाला सगळं बघायला मिळेल, जास्त वेळ घेत नाही. म्हणजे ए टू झेड. आणि खास करून प्राणी संग्रहालय पण आहे, की आमची गेल्या वर्षीचा हट्टा होता की सर मुलं म्हटलं की थोडंसं प्राणी संग्रहालय सगळ्यांना आवडतं, तर त्रिवेंद्रमचं प्राणी संग्रहालय पण आहे. त्याच्यामुळं अगदी एन्जॉय असणारी टूर आणि 5 दिवस खूप मोठे वाटतील, पण वेळ पुरत नाही. एवढं ते बघण्यासारखं आहे. ऑफकोर्स सीओ मॅडम, त्यानंतर ऍडिशनल साहेब असताना तरी तर टूर सुरू झालेली आहे. तर ते सगळे आपल्या सोबत आहेतच. अगदी मार्गदर्शनाने प्रत्येक बाबीचं जे सूक्ष्म नियोजन असतं ते केलेलं आहे. एवढं बोलतो. आणि आता आपण प्रत्येक तालुकानी आहे शुभेच्छा देण्यासाठी 5-6 मुलं जे प्रत्येक तालुक्यातून असतील त्यांचे फोटो काढूया आणि शेवटी सर्वांचा एकत्र मिळून आपण फोटो काढूया आणि आपली शुभेच्छा सत्र मग सर पुढे यानंतर दापोडी तालुका खूप खूप स्वागत आहे. तुमचे निवड झाले, इस्रो दौऱ्यासाठी शुभेच्छा आहे. खेड तालुका शुभेच्छा. आपल्या समोर चिपळूण तालुका आहे. याचा जोरात टाळ्या वाजवूया सगळेजण. मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो. 5 मिनिटं कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांचं स्वागत. प्राध्यापक पण या पुढे. तिकडे जावा, दोघं जण तिकडे जावा. प्राध्यापक इकडे जा. छोटे जरा टाळा वाजवायला विसरू नका. मुलांनी खूप मोठं काम केलेलं आहे, कारण किती अभ्यास घ्यावा लागतो हे जवळून बघितलं आम्ही. संगमेश्वर साहेबांचा तालुका सर्वांचं स्वागत, शुभेच्छा. चला त्यांना पण घ्या ना.
हा शेवटी घेतली. हा, 10व्या नंबर. 10व्या. रत्नागिरीमध्ये नगरपालिकेचे पण या मोठे रत्नागिरी एकत्र या नगरपालिकेचे पण या सन्माननीय उपनगराध्यक्ष साहेब येऊन गेले आणि नगरसेवक पण येऊन गेले दोघेच्या. या. या. मोठे सर या. डोंगरेकर सर. सगळ्यात मोठा तालुका. या साईडला घ्या ना मला अशी मागचे दिसतायत का? समोरचे खाली बसला तरी चालेल. खाली बसा. हा छोटे खाली बस. बसा. मला तर खाली बस. हे बघा. खाली बस. खाली बस. अरे बसा बाळा, खाली बस, पाणी दिसत नाही. हा. अरे तू खाली बस बा. मला खाली पाणी दिसत नाही. एकदा जोरदार काय जातीत नाही केलं आहे ना उशीर आला. उशीर हा आला. उशीर जरा जरा बाजूला हो. फक्त मध्ये जागा ठेव. मध्ये जागा ठेवा बाळा हा. मला जरा बाजूला. परत एकदा लांजा तालुक्याचं स्वागत आणि दौऱ्यासाठी शुभेच्छा. मेडिकल ऑफिस. हा ओके. मुलांसाठी खास बाब म्हणजे आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी पण असणार आहेत. प्रत्येक गोष्टीची काळजी एवढं जिल्हा परिषदेने आपली घेतलेली आहे. यानंतर जरा एकदा जोरदार आपण पालकमंत्री साहेबांसाठी टाळ्या वाजवूया. कारण हा एक नवीन बदल गेल्या वर्षी सुरू केलेला आहे. धन्यवाद. तुम्ही मागे व्हा थोडी थोडी. एवढी गॅप कशाला ठेवली? चला वा मागे. काळजी घ्या. हे इथे गॅप आहे काळजी माझा. तुमची आपण बोलू तुम्ही आरामात त्यांची काळजी घ्या. चला आत. हा? चालेल हो. आतमध्ये वा. ए, यांना जाऊ दे. चल हो तिथे तू हो. हो तिथे गॅप मध्ये. चला हो तिथे गॅप मध्ये. डोक्यावर चला, वा बसा. gap मध्ये. डोक्यावर बसा खाली बसा. खाली बसा. वेळवरती या त्या मुलींना घ्या पाहिजे तू. आता दिसतोय. चेहरा दिसणार. फक्त स्पष्ट आहे. तर परत एकदा आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. पालकांना विनंती आहे, सगळ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. सगळ्या मुलांना दौऱ्यासाठी शुभेच्छा आहेत. आम्ही दौरा सुखरूप होणार यामध्ये काही शंका नाही. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज दौऱ्याचा शुभेच्छा कार्यक्रम इथे संपन्न झाला. सन्माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने जाईल.